आदिवासी दिनाचे औचित्य साधून आदिवासी कृती समिती अमरावतीच्या वतीने भव्य रॅलीचे आयोजन। संयुक्त राष्ट्र संघाने 9 ऑगस्ट 1994 हा दिवस आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस अर्थात विश्व आदिवासी दिवस म्हणून घोषित केला। त्यावेळेपासून दरवर्षी या दिवसाच्या निमित्ताने जमातीच्या मूलभूत सुविधा पुरवण्याकडे लक्ष वेधणे व त्या मिळवून देणे याला सुरुवात झाली। जागतिक स्तरावर या हालचाली खूप विलंबाने झाल्या असल्या तरी भारतात मात्र देश स्वतंत्र झाल्यावर 26 जानेवारी 1950 रोजी संविधान अस्तित्वात आलं तेव्हापासून आदिवासी जमातीच्या विकासाची भूमिका ठेवून तरतूद करण्यात आली होती। त्या अनुषंगाने या रॅलीमध्ये निसर्ग बचाव, वृक्षतोड, पर्यावरण याविषयक फलक लावण्यात आले। तसेच आदिवासी संस्कृतीचे दर्शन शहरवासियांना रॅलीतून दाखवण्यात आले। त्यामध्ये आदिवासी नृत्य, वाद्य तसेच परंपरागत वेशभूषा रॅलीची शोभा वाढवित होते। सद्यस्थिती पाहता आदिवासी समाजाची फार बिकट अवस्था आहे। आदिवासी समाजापुढे भयंकर संकटे उभी आहेत। आदिवासी समाजातील अशिक्षितपणा, अंधश्रद्धा, 18 विश्वे दारिद्र्य लक्षात घेऊन खऱ्या आदिवासी समाजाला सर्व स्तरातून मदत होणे अपेक्षित आहे। परंतु आदिवासी नामसदृश्य याचा गैरफायदा घेऊन शासकीय नोकऱ्यामध्ये, उच्च शिक्षणामध्ये, राजकीय क्षेत्रात घुसखोरी केलेल्या लोकांना संरक्षण देऊन खऱ्या आदिवासींना संवैधानिक अधिकारापासून वंचित केले जात आहे। वास्तविक पाहता कोणत्याही जातीचा आदिवासी समाजाच्या आरक्षण सुविधेमध्ये सूचीमध्ये समावेश करायचा असेल तर संवैधानिक निकष, संवैधानिक विविध समित्यांची शिफारस मान्य असणे अत्यंत आवश्यक आहे। परंतु ते सर्व निकष संवैधानिक समित्यांना डावलून खऱ्या आदिवासींना संवैधानिक आरक्षण हिरावण्याचा कट कारस्थान आखले जात आहे। यावर्षी महाराष्ट्र शासनाने जागतिक आदिवासी दिन शासन स्तरावर चांगल्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला। शासनाच्या या प्रयत्नामुळे सर्व समाज आजच्या दिवशी जाहीर निषेध रॅलीमध्ये सहभागी झाला होता। या कार्यक्रमामध्ये ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन जिल्हा शाखा अमरावती, ऑल इंडिया आदिवासी पीपल फेडरेशन अमरावती, अखिल भारतीय आदिवासी विद्यार्थी परिषद, बिरसा क्रांती दल अमरावती, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, वीरांगना राणी दुर्गावती स्मारक समिती, भीमाल पेन ठाणा छत्री तलाव, हलबा हलबी समाज संघटना, वाघरी दल, आदिवासी युवा क्रांती दल, कुरकू समाज संघटना, जय वेळखन आदिवासी क्रांती संघटना, आदिवासी फासे पारधी समाज संघटना, गाव पारधी एकता मंच अमरावती, बिरसा ब्रिगेड अमरावती, ट्रायबल फोरम इत्यादी संघटनांनी सहभाग घेतला होता। सगळ्यांनी दोंदलनीमध्ये यायचे आहे, कोणीही कधी काय भटकणार नाही, सर्वांनी डिसिप्लिन मध्ये जायचं आहे।